आत्ताचं जर परिस्थिती बघितली तर विदर्भामध्ये सुद्धा तापमानामध्ये 1 ते 2 डिग्री सेल्सिअसची घट आपल्याला मागील 24 ते 48 तासांमध्ये दिसून आलेली आहे. तिथे बऱ्याच ठिकाणी 46 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं होतं आणि आत्ताचं जर बघाल तर ते 45 पर्यंत आलेलं आहे आणि काही ठिकाणी 44-42 अशा प्रकारचं तापमान हे विदर्भामध्ये दिसून आलेलं आहे. त्यानंतर मराठवाड्याचा जर विचार कराल तर तिथे सुद्धा 1 ते 2 डिग्री सेल्सिअसची घट तापमानामध्ये दिसून आलेली आहे आणि मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि कोस्टल बेल्टमध्ये सुद्धा थोडीशी घट दिसून आलेली आहे. तर जरी तापमानामध्ये 1-2 डिग्री सेल्सिअसचा घट असली तरी तापमान हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त बऱ्याच ठिकाणी आहे. त्यामुळं नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे आणि हीट वेव्ह सध्या कुठेही नाही आहे, कारण हीट वेव्ह क्रायटेरिया सॅटिस्फाय होत नाही. परंतु टेम्परेचर 41 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी 41 पेक्षा जास्त असल्यामुळं नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे. सर, पावसाचं काय अंदाज वर्तवला जाते? काल अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण देखील होतं. पावसाचं काय अंदाज? पावसाचा अंदाज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी काही पावसाचा अंदाज नाही येणारे 4 ते 5 दिवस, परंतु विदर्भासाठी 2 तारखेपासून वादळी पावसाची शक्यता आहे विदर्भातील बऱ्याच ठिकाणी. तर पुढील 4 दिवस पुण्याचं काय टेम्परेचर असेल किंवा पुणेकरांनी काय काळजी घ्यावी? पुण्याचा जर विचार कराल तर मागील 2 ते 3 दिवसांमध्ये आपण बघतोय की काही अंश सेल्सिअसनी तापमानामध्ये घट झालेली दिसून आलेली आहे आणि ही घट अजून 1 ते 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत होऊ शकते. त्यामुळं तापमान 38 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. पुण्यात पावसाची शक्यता सध्या? नाही, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 5 दिवस तरी पावसाची शक्यता नाही आहे. तर तापमान पुढील महाराष्ट्राचा पूर्ण विचार केला तर किती सेल्सिअस डिग्रीपर्यंत तापमान असेल पुढचे काही दिवस आणि पूर्ण मे महिन्यात असंच हीटवेव्ह जाणवेल का? ओके. पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये नक्कीच 40 पेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता येणारे 5 ते 7 दिवस आहे. परंतु त्याचबरोबर तिकडे वादळी पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळं थोडीशी काय म्हणता येईल त्याला, तापमानामध्ये घट विदर्भामध्ये आपल्याला येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये स्पेशली 2 तारखेनंतर दिसू शकते. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये अजून 2 ते 3 डिग्री सेल्सिअसची घट जसं मी सांगितलं येणाऱ्या 5 दिवसांमध्ये दिसू शकते. तर ओव्हरऑल बघितलं तर 38 ते 42च्या दरम्यान तापमान महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी असू शकतं.